नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता भैरवीचे बाबा तिला सांगत असतात की भैरवी, तू आता मनात किंतु परंतु न ठेवता लगेचच निघायची तयारी कर. त्यावर भैरवी म्हणते, हो बाबा, कळतंय मला, पण इकडे पण खूप सारे कामं बाकी आहेत. ते पहिल्यांदा आवरते आणि मग तयारी करते. तेव्हा ती तिच्या आईला म्हणते की आई, त्या मोदकांसाठी घेतलेलं स्टीमर आता विकून टाकते. त्यावर तिची आई म्हणते, भैरवी, तू आत्ता त्याची घाई करू नकोस. हे बघ, वस्तू विकणं सोपं असतं, पण ते घेणं खूप अवघड असतं. त्यावर बाबा म्हणतात की भैरवी, तुझी आई बरोबर बोलतीये. इतक्यात आता तिची आई म्हणजेच मीना म्हणते की भैरवी, तू आता तुझ्या तयारीला लाग. तिकडचा विजा वगैरे काढून ठेवणे, तिकडच्या राहण्याची सोय. पण जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत तू बोभाटा करू नकोस, कुणालाही याबद्दल सांगू नकोस. त्यावर आता भैरवी म्हणते, आई, मी ऑलरेडी राजनला ही गोष्ट सांगितलेली आहे. तेव्हा मीना म्हणते, झालं, तुझ्या पोटातच काही राहत नाही बघ. इतक्यातच राजनला सांगायची काय गरज होती. त्यावर आता भैरवी म्हणते, तेव्हा भैरवी म्हणते, अगं आई, 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट केलंय मी त्याच्यासोबत, त्यामुळे त्याला ही गोष्ट तर सांगावी लागेल ना. आणि आत्ताच मला 10,000 मोदकांची ऑर्डर मिळालीये, त्यासाठी पर्यायी व्यवस्था तर करावीच लागणार आहे ना. तितक्यात आता राजनचा फोन येऊ लागतो. तेव्हा भैरवी म्हणते की बघ, 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. आता भैरवी जेव्हा फोन उचलते तेव्हा राजन म्हणतो की मला कळलं की अनिशला बेल्जियममध्ये जॉब मिळालाय आणि तुम्ही तिकडे सेटल व्हायचं ठरवलंय. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया आली आहे. तेव्हा तो म्हणतो की तुला तर माहीतच आहे, माझे दुसऱ्या देशामध्ये सुद्धा आउटलेट्स आहेत, पण बेल्जियममध्ये जरा कमी आहेत, कारण तिथे मला कोणी विश्वासू माणूस मिळालाच नव्हता. त्यामुळे जर तुझी हरकत नसेल तर तू तिथून सुद्धा माझ्यासोबत बिझनेस करू शकते. पण यावरती तू विचार कर आणि मग मला सांग. मग त्यानंतर आपण तिथे बिझनेस कसा एक्सपांड करायचा हे मी तुला सांगतो. त्यावर आता भैरवी खुश होते आणि त्याला म्हणते, वाव, खरंच ग्रेट आयडिया आहे आणि मलाही ते करायला आवडेल. त्यामुळे मी विचार करून तुला सांगते. राजन म्हणतो की तू अनिशशी याबद्दल बोलून घे आणि मग मला सांग. आता भैरवी ठीक आहे असं म्हणून फोन ठेवते. भैरवीला खूप आनंद झालेला असतो आणि ती तिच्या आईबाबांना सांगू लागते की राजनचं म्हणणं आहे की त्याचा बेल्जियम मधला सगळा बिझनेस मी बघावा. त्यामुळे आता तिच्या आईबाबांना सुद्धा आनंद होतो. तेव्हा भैरवीचे बाबा मीनाला म्हणतात, बघितलंस ना, तू म्हणत होतीस की कशाला कुणाला सांगितलं, पण तिने सांगितल्यामुळे फायदाच झाला. त्यावर आता भैरवी म्हणते की खरंच, तसं पण मला तिथे जाऊन जॉब शोधावा लागणारच होता, पण आता माझ्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आली आहे, त्यामुळे मी अनिशला डे 1 पासूनच सपोर्ट करू शकते. तेव्हा आता तिची आई म्हणते की खरंच देवच पावला, आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं हो, हीच देवाकडे प्रार्थना. भैरवी म्हणते की आई बाबा, जेव्हापासनं निवेदिता मॅडम आमच्या घरात आल्या तेव्हापासनं सगळं काही चांगलंच व्हायला लागलं, म्हणजे त्यांचा पायगुणच म्हणावा लागेल. आता इकडे अशोक मामांना जेव्हा ही बातमी कळते तेव्हा ते म्हणतात, अरे वा, म्हणजे आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. आता अनिशला तिकडे जॉब मिळाला आणि तुला सुद्धा आता तिकडे जाऊन चांगली संधी मिळेलच. तेव्हा आता नीलिमात्याला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, बघितलं ना दादा, देवाने आपल्या दोन्ही पोरांच्या परीक्षा घेतल्या, पण त्यामध्ये दोघंही पास झाले बरं का. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, पासच नाही तर अगदी घवघवीत यश मिळालंय त्यांना. तेव्हा आता गार्गी म्हणते, खरंच खूप छान बातमी दिलीस ताई, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता अशोक मामा म्हणतात की दोघंही तिथे जाऊन खूप प्रगती करा, मोठे व्हा. आता माझी इरा, ईशान आणि संयमीच्या भवितव्याची काळजीच मिटली. तेव्हा आता भैरवी म्हणते की बाबा, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या आणि निलिमा आत्या तुम्ही सुद्धा, मी लगेचच तुमचा पासपोर्ट काढते. त्यावर आता अशोक मामा म्हणतात की नाही, मी अजिबात कुठेच जाणार नाही, तुम्ही सगळे जा, पण मी इथेच राहील. त्यावर आता भैरवी म्हणते, बाबा, तुम्ही इथे एकटे कसे राहाल आणि तुमची काळजी कोण घेईल. हे बघा, या बाबतीत मी तुमचा अजिबात हट्ट ऐकून घेणार नाही, तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल. अनिशाला की मी त्याच्याशी बोलेन. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, तरी सुद्धा माझा निर्णय हाच राहील. हे बघ भैरवी, हा माझा आडमुठेपणा समज, पण तसं अजिबात नाही. पुढे ते म्हणतात, जुनं खोड मातीत कधीच रोवत नसतं. हे बघ, या उतार वयात
दुसऱ्या वातावरणाशी जुळून घेणं मला शक्य होणार नाही. त्यामुळे आता इरा ईशान सुद्धा नाराज होतात. तेव्हा ते म्हणतात, आजोबा आम्हाला माहित नाही, तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल आणि आपण सगळेच जाऊया आणि आपल्यासोबत गार्गीताई आणि निवेदिता मॅडमला सुद्धा घेऊन जाऊया. तेव्हा गार्गी म्हणते, मावशी सुद्धा ऐकणार नाही, कारण तिचं सुद्धा काकांसारखंच आहे. ती तिचे कामं सोडून कुठेच जाणार नाही. तितक्यात आता अनिश तिथे येतो. तेव्हा ईशान त्यांना म्हणू लागतो की बघ ना काका, आजोबा आपल्यासोबत फॉरेनला यायला नाही म्हणताय. त्यावर आता अनिश काहीच बोलत नसतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, तुला काय झालंय तोंड लटकून उभं राहायला? त्यामुळे आता भैरवी त्याला विचारते, अनिश काय झालं, तुझं झालं का त्यांच्याशी बोलून? तेव्हा अनिश म्हणतो की हो झालं आणि मी ही ऑफर नाकारलीये. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा आता अशोक मामा म्हणतात, काय एवढी चांगली संधी चालून आली आणि तू सरळ नकारलीस? तेव्हा भैरवी विचारू लागते की पेमेंटबद्दल काही इश्यू झालेत का? त्यावर आता अनिश म्हणतो की नाही, उलट माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच पेमेंट मला मिळत होतं. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, मग काय कारण आहे, का नाही म्हटलास त्यांना तू? तेव्हा अनिश सांगू लागतो की बाबा मी त्यांना फॅमिली अकोमोडेशन बद्दल विचारलं, पण त्यांनी फक्त माझ्या बायकोलाच माझ्यासोबत येण्याची परमिशन दिली. त्यामुळे मी त्यांची ऑफर नाकारली. पुढे तो म्हणतो, बाबा जिथे माझी फॅमिलीच माझ्यासोबत नसेल तिथे 4 पैसे जरी जास्त मिळत असतील तरी मला नकोय. त्यावर आता अशोक मामांना अनिशचा अभिमान वाटू लागतो आणि ते अनिशला म्हणतात की खऱ्या अर्थाने ज्या कर्त्या पुरुषाची मी वाट बघत होतो तो आज मला मिळाला. काही हरकत नाहीये, आपल्या देशात सुद्धा खूप चांगल्या संधी मिळतात. त्यामुळे आपल्या देशातच एखादी नोकरी शोध. तेव्हा आता निलिमा आत्या भैरवीला म्हणते की राजन सुकटणकरला ही गोष्ट कळव, नाहीतर त्या पुढच्या तयारीला लागतील. त्यावर आता भैरवी म्हणते की लगेचच कळवते. तेव्हा अनिश तिला विचारू लागतो की भैरवी एक मिनिट, काय झालं मला सांग. तेव्हा निलिमा आत्या सांगू लागते, अरे तुला जेव्हा दुसऱ्या देशात नोकरी मिळाल्याचं भैरवीने त्यांना कळवलं तेव्हा तो म्हणाला की तू आपलं काम त्या देशात राहून सुद्धा करू शकतेस. त्यावर आता अनिश म्हणतो की ग्रेट भैरवी, मग तू ही संधी सोडू नकोस. हे बघ, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी इथे आहे ना सगळ्यांची काळजी घ्यायला. जर तुला जायचं असेल तर तू नक्कीच जा. त्यावर आता भैरवी म्हणते, तुला वाटतं का अनिश मी तुम्हाला सगळ्यांना सोडून जाईल? अजिबात नाही. तेव्हा आता अशोक मामा म्हणतात, खरंच यावर मी यांचं कौतुक करू की नाराज होऊ, कारण माझ्या दोन्हीही मुलांनी त्यांना चालून आलेल्या संधीला पाठ फिरवली. पण हे कितपत योग्य आहे असा विचार करून आता अशोक मामांना टेन्शन आलेलं असतं. आता इकडे इरा ईशान सुद्धा नाराज होतात. त्यामुळे ते म्हणत असतात की आपल्यामुळेच माऊ आणि काकाला आलेली गोल्डन चान्स ते मिस करतायत. तेव्हा आता इरा म्हणते, पण ईशान आपण काय लहान आहोत का? आपण त्यांना सांगू ना की आम्ही आजोबांसोबत राहू शकतो. त्यावर ईशान म्हणतो की इरा तुला असं वाटतं का ते आपलं ऐकतील? त्यांनी आजोबांचं सुद्धा ऐकलं नाही. तितक्यात आता गार्गी तिथे येते आणि त्यांना विचारू लागते, तुम्ही अजून झोपला नाहीत? कसली एवढी चर्चा चालू आहे? तेव्हा इरा म्हणते की गार्गीताई तुला माहित आहे ना की माऊ आणि काकाला आलेली संधी आमच्यामुळे मिस झाली. तेव्हा गार्गी म्हणते, एवढंच ना, मग त्यावर एवढं टेन्शन घेण्यासारखं काय, आपण त्यासाठी मार्ग शोधून काढूया. तेव्हा इरा म्हणते, जर आजोबांचं आणि निवेदिता मॅडमचं लग्न झालं असतं ना तर हा प्रश्न आलाच नसता. तेव्हा आता ईशान म्हणतो, ते एवढं सोपं आहे का? तेव्हा गार्गी म्हणते, हे बघा, शोधला तर मार्ग सापडतो. त्यावर आता काय करायचं यावर सगळेच विचार करू लागतात. तितक्यात आता इराच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि ती ईशानला आणि गार्गीला सांगू लागते. तेव्हा दोघांनाही तिची आयडिया पटलेली असते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आता इरा ईशान किचनमध्ये येतात. तेव्हा किचनमध्ये राधावहिनी आणि किशाभाऊ गाढ झोपलेले असतात. आता ते दोघंही आवाज करत त्यांना उठवू लागतात. तेव्हा ते म्हणतात की आम्हाला झोपू द्या. एकतर ती बाई सकाळी सकाळी येऊन नाश्ता बनवते तेव्हा आमची झोप मोडते. त्यावर आता इरा ईशान म्हणतात, तुम्ही उठता का, नाहीतर मी तुमची कंप्लेंट माऊकडे करेल. त्यामुळे आता दोघंही पटकन उठतात आणि म्हणतात की आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो, पण आमची कंप्लेंट करू नका. तेव्हा आता दोघंही म्हणतात, तुम्ही पटकन आवरा आणि घराबाहेर जा. तेव्हा राधावहिनी विचारू लागते की आमचं काही चुकलं का, आम्हाला काऊन घराबाहेर काढताय तुम्ही? तेव्हा ते म्हणतात,
आम्ही जेवढं सांगितलं तेवढंच करा. आता इकडे भैरवी आणि अनीश कारखान्यावर जायला निघालेले असतात. तेव्हा भैरवी म्हणते की बाबा पण आज नाहीयेत आणि मुलांना आज शाळेत कोण सोडेल. त्यावर आता गार्गी म्हणते त्याची तुम्ही काळजी करू नका, मुलांना मी घेऊन जाईल. त्यावर भैरवी म्हणते तू कशाला त्रास घेतेस, जाताना अनीश सोडेल आणि येताना जर तुला काही काम नसेल तर तू घेऊन ये. तेव्हा आता इरा ईशान म्हणतात की माऊ तू कुठे चाललीस. त्यावर ती म्हणते की माझं काम झाल्यानंतर मी आईबाबांकडे जाणार आहे. त्यावर ते म्हणतात की आम्ही पण येऊ. तेव्हा भैरवी म्हणते की ठीक आहे. त्यामुळे आता इरा ईशान खुश होतात. तितक्यात आता राधावहिनी आणि किशाभाऊ तिथून हळूच जाऊ लागतात. तेव्हा अनीशचं त्यांच्याकडे लक्ष जातं. अनीश त्यांना म्हणतो की तुम्ही कुठे निघालात. त्यावर आता ते म्हणतात की आम्ही कुठे जायचं याचा विचार करायलाच बाहेर जातोय. त्यामुळे आता अनीशला त्यांच्यावर डाऊट आलेला असतो. तेव्हा अनीश त्यांना आवाज देऊन थांबवतो आणि म्हणतो 1 मिनिट थांबा. हे बघा तुम्हाला मी शेवटची वॉर्निंग देतोय. तुम्ही जर परत त्या स्वप्नाकडे जाऊन काही कारस्थान केलं तर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीच नसणार. तेव्हा आता राधावहिनी आणि किशाभाऊ इरा ईशानकडे बघू लागतात. त्यावर आता इरा ईशान काहीच बोलू नका असं त्यांना खुणवतात. त्यामुळे आता ते दोघंही म्हणतात की आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही असं काहीच करणार नाहीये. तेव्हा आता अनीश भैरवीला म्हणतो की चल भैरवी उशीर होतोय, असं म्हणून आता दोघंही तिथून जातात. त्यामुळे आता राधावहिनी आणि किशाभाऊ इरा ईशानला म्हणतात की तुम्ही आमचं पाय पुसणं केलंय. घडीत म्हणतात घरात थांबा, घडीत म्हणतात बाहेर जा, आम्ही काय करायचं. त्यावर आता दोघंही म्हणतात आता फक्त तुम्ही बाहेर जा. त्यामुळे आता राधावहिनी आणि किशाभाऊ सुद्धा बाहेर गेलेले असतात. आता सगळेजण बाहेर गेल्यानंतर इरा म्हणते की आता आजोबा आणि निविताई इथे येतील, त्यामुळे आता आपण सुद्धा बाहेर जायचं. तेव्हा गार्गी म्हणते हो, आणि आपण बाहेरून कडी लावून घ्यायची. त्यावर इरा म्हणते की कडी तर कोणी पण उघडेल, त्यामुळे आपण कडी नाही तर लॉक लावायचं. त्यामुळे ते दोघं जण एकमेकांच्या जवळ येतील आणि त्यांच्यामध्ये प्रेम होईल. ईशानच्या मनात एक डाऊट येतो. त्यांनी जर अनीश काकाला किंवा माऊला कॉल केला तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. त्यावर आता गार्गी म्हणू लागते की आपण त्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून लपवून ठेवूया, त्यामुळे त्यांना कोणालाच कॉन्टॅक्ट करता येणार नाही. असं म्हणून आता सगळेजण तयारी करतात आणि त्यांची वाट बघू लागतात. तितक्यात आता अशोक मामा तिथे आलेले असतात. आता सगळ्यांना एवढ्या लवकर तयार झालेलं बघून त्यांना जरा आश्चर्यच वाटू लागतं. त्यामुळे ते म्हणतात हे काय, तुम्ही एवढ्या लवकर तयार सुद्धा झालात. तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी फ्रेश होऊन येतो आणि मग तुम्हाला सोडायला येतो. त्यावर गार्गी म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये, कारण आज मी मुलांना सोडायला जाणार आहे. तेव्हा आता इरा ईशान म्हणतात की आजोबा आम्हाला घ्यायला यायची सुद्धा गरज नाहीये, कारण आम्ही शाळा सुटल्यानंतर डायरेक्ट चंदोबाकडे जाणार आहोत, तसं आमचं ठरलं आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात जर तुमच्या माऊनेच ठरवलेलं आहे मग ठीक आहे, असं म्हणून ते तिथून जातात. तितक्यात आता निवेदिता ताई घरी आलेले असतात. आता मुलांना बघून त्या सुद्धा जरा आश्चर्यानेच विचारू लागतात हे काय, तुम्ही आज एवढ्या लवकर रेडी सुद्धा झालात. त्यावर ते सांगू लागतात की हो, आज आम्हाला जरा घाई आहे, असं म्हणून आता तेही तिथून जातात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की निवेदिता ताईंच्या जेव्हा दरवाजा लावल्याचं लक्षात येतं तेव्हा त्या दरवाजा वाजू लागतात. आता सगळेच आल्यानंतर त्या सगळ्यांना जाब विचारतात. तेव्हा इरा ईशान कबूल करतात की आम्ही हे सगळं तुमचं लग्न व्हावं म्हणून केलं. त्यामुळे आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा अशोक मामा निवेदिता ताईंना सांगतात की यापुढे तुम्ही या घरात राहायची गरज नाहीये आणि सगळ्यांनाच वॉर्निंग देतात की यापुढे त्या निवेदिताबाईंचं या घरात नाव घेता कामा नये. आता पुढे काय होईल हे सगळं सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या एपिसोडमध्ये. तोवर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.